आपण पाहत आहात बहुजन इंडिया टुडे। अंजनगाव सुर्जी येथील नामांकित श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात प्राचार्य आणि प्राध्यापकांमधील वाद चिघळत थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली। प्राचार्य डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी प्राध्यापकांना अवाच्य व अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप करत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारदार सत्येंद्र बर्तीराम गडपाहिले यांच्या तक्रारीनुसार शनिवारी सकाळी सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास प्राचार्यांनी काही प्राध्यापकांना आपल्या केबिनमध्ये बोलावून उशिरा आल्याच्या कारणावरून मोठ्या आवाजात जाब विचारला। गाडी पंक्चर झाल्यामुळे काही मिनिटांचा उशीर झाल्याचे सांगूनही प्राध्यापकांना गेट बाहेर थांबवण्यात आले। नंतर केबिनमध्ये बोलावून अपमानास्पद भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की गेल्या 9 वर्षांपासून संबंधित प्राचार्यांकडून प्राध्यापकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असून वारंवार धमक्या देणे, सस्पेंड करण्याच्या धमक्या देऊन पगार कपातीची भीती दाखवणे तसेच महिला प्राध्यापकांचीही अपमानास्पद वर्तन केल्याचे आरोप करण्यात आले। सुट्टीच्या दिवशीही महाविद्यालयात उपस्थित राहण्याचा दबाव टाकला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। याशिवाय प्राचार्यांचा नियमानुसार कार्यकाळ संपल्यानंतरही ते पदावर कायम असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला असून मुदतवाढीबाबत स्पष्ट आदेश न दाखविल्याचा आरोप प्राध्यापकांनी केला आहे। या घटनेनंतर संतप्त प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले। जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतल्याची माहिती आहे। दरम्यान पोलिसांनी प्राप्त तक्रारीच्या आधारे प्राचार्य डॉक्टर वशिष्ठ चौबे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासन व महाविद्यालय व्यवस्थापन समिती कोणती भूमिका घेणार याकडे शैक्षणिक वर्तुळासह शहरवासियांचे लक्ष लागले आहे। हे बघा, माझं नाव आहे डॉक्टर सत्येंद्र गडपाहिले। मी इथे श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक आहे, विभाग प्रमुख आहे। आणि आज आम्ही अवघे 2-3 मिनिट उशीर असताना त्यांनी डॉक्टर वशिष्ठ चौबे यांनी गेट बंद केलं। ते त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, 31 जानेवारीला संपलेला। तसं तर त्यांचे 2 जानेवारीलाच 62 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु अनधिकृतपणे ते इथे कॅबिनमध्ये बसलेले आहेत। आणि आम्हाला बोलवून, प्राध्यापकांना बोलवून त्यांनी म्हटलं कि ये कॉलेज तुम्हारे बाप का नहीं है, ये हमारे सिस्टम से चलेगा असं म्हणून ते अंगावर आले। आमच्या खूप अर्वाच्य मोठ्याने धमकावण्याच्या भाषेत बोलले। आणि आम्ही म्हणून कित्येक या 9 वर्षापासून या व्यक्तीचा जो मानसिक आणि आर्थिक त्रास आहे प्रत्येक कर्मचाऱ्याला, तो आम्ही आज झुगारून देत आहोत। आम्हाला हा प्राचार्य नको आहे, याच्या नेतृत्वात आम्हाला यापुढे कार्य करायचं नाहीये। आज घडली आहे। हा 2 मिनिटं जरी यायला वेळ झाला तरी गेट बंद केले जाते, असं अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही होत नाही। आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही की त्या उशिरा आलेल्या लोकांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर जाऊन ही व्यक्ती जोरजोरात ओरडत होती। आणि मग हे जेव्हा आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सगळे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो आणि त्यांना जाब विचारला। तेव्हा त्यांनी आम्हालाही सांगितलं यहाँ से निकल जाओ। जर अशा प्रकारची मनोवृत्ती घेऊन एखादा प्राचार्य शिक्षकांशी, प्राध्यापकांशी बोलत असेल तर त्यांची मानसिकता कुठली आहे हे आपल्याला माहिती। अनधिकृत आहेत आणि त्यांनी तुमच्या माध्यमातूनच सगळीकडे हा प्रचार केला की माझं 3 वर्षाचं मला पत्र मिळालेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे। त्यांच्याकडे अद्यापपर्यंत या घटकेला जितके वाजले असतील आतापर्यंत त्यांच्याकडे एकही कागद पुरावा म्हणून असल्यास मागून घ्यावा। सर, त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बिना एक्सचेंजचा खुर्चीवर बसू शकत नाही, गुन्हा दाखल होते की नाही। मग असं असूनही गुन्हा जर दाखल होत नसेल तर मग आम्हाला आज यावं लागलं, हा प्रसंग घडला आणि आम्ही सगळ्यांचा आता बांध फुटलेला आहे। आणि गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही आज इथून निघणार पण नाही। मानसिक पिळवणूक, मानसिक आणि आर्थिक सर्व लोकांना विनाकारण सस्पेन्शनच्या नोटीस देत राहते, नंतर वापस पैसे उकळत राहते। विद्यापीठातल्या सर्व महाविद्यालयांचा एमटी म्हणजे आमच्याकडे पगार येण्यासाठी जे प्राचार्यांच्या खात्यात जमा होतात ते पैसे आलेत, हा म्हणतो आलेच नाही। आमचा पगार अजूनही झालेला नाही। आम्ही याविषयी सुद्धा जेडी ऑफिसला आणि विद्यापीठाला तक्रार करणार आहोत। सगळीकडे काल आम्ही सगळीकडे माहिती दिलेली आहे।
त्यांच्याकडून तुम्हाला अजून तरी काही आलं नाही. आता तुम्ही नेमकं कॉलेजमध्ये जाणार नाही असं तुम्ही एक पवित्रा घेतलेला आहे. नाही. कॉलेजमध्ये जाऊ आम्ही त्यांच्या यापुढे आम्ही त्यांच्या नेतृत्वात कार्य करणार नाही. त्यांचे आदेश ऐकायचे नाही. आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन कॉरिडॉरमध्ये जाऊन त्यांना हे सांगणार आहोत, पूर्ण व्यवस्थापनाला पण हे सांगणार आहोत की आम्हाला या अशा विकृत माणसाच्या नेतृत्वामध्ये यापुढे कार्य करायचं नाही. तुम्ही आता हा व्यक्ती म्हणजे शिक्षण क्षेत्राला मिळालेला खूप एक विकृत कलंक आहे. कृपा करून हे विद्येचं माहेरघर आहे आमचं प्रांगण महाविद्यालयाचं. या प्रांगणामध्ये अशा मानसिक रुग्णाला ठेवू नये. तक्रार करण्याची आमच्या सहकार्याने जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्या माहितीचं आम्ही सगळ्या महिला वर्ग समर्थन करतो.